नमस्कार. नव्यानंच चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच या नावाने एक संस्था स्थापन झाली आहे. चिपळूण तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी म्हणून मुस्लिम समाजातील काही लोक जे सामाजिक कार्य अनेक वर्षे करत आहेत ते एकत्रित आलेले आहेत आणि चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच अशा नावानं संस्था स्थापन झालेली आहे. नव्यानं कार्य करणे सुरू झालेले आहे. त्यांची ध्येय, धोरणं, उद्दिष्ट काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झालेली आहे ते आहेत अनवरजी पेचकर, जे आपल्यावर आता संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकारिणीतील काही सदस्य पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच म्हणजे नेमकं काय हे आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घ्या. अनवरभाई, तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला तुमचं अभिनंदन. एक नवीन पर्व, एक नवीन पाऊल तुमच्या माध्यमातून या ठिकाणी उचललं गेलेलं आहे. काय वाटतं की चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच या संस्थेची स्थापना करण्याची गरज का वाटली? कारण की आपल्याकडं एक छोट्या छोट्या संस्था आहेत, त्यांचे आपण जर कार्य पाहिले तर ते पूर्ण लोकांमध्ये पोचत नाहीत. फक्त काय आहे, लोकांना असं वाटतं की आम्ही संस्था स्थापन केली, ते कार्य झालं. पण संस्था स्थापन झाल्यानंतर कार्य झालं पाहिजे आणि लोक याच्यातून वंचित राहतात. तर आत्ता आपल्याकडे चिपळूण आपली जी जुनी संस्था होती चिपळूण तालुका मुस्लिम समाज, जेव्हा ह्यांनी कार्य सुरू केलं 1974ला, तिथून आज 50 वर्ष झाली. 50 वर्षात फक्त 400 सभासद झाले आणि जो पैसा काय निधी वगैरे यायचा तो निधी नको त्या ठिकाणी वापरला गेला. लोकांना त्याबद्दल कोणी विचारलं तर योग्य उत्तर मिळत नव्हती. तर आम्ही त्यांना थोडंसं चर्चा केली की बाबा हा जो पैसा आहे तुम्ही डोंगरात टाकलात, तो टाकण्यापेक्षा तुम्ही हा कुठल्या तरी योग्य ठिकाणी वापर केला असतात पैसे, तर ज्यांना पैसे दिले त्याचा उद्देश साध्य झाला असता. त्याच्यानंतर शासनाला आपण मदत करण्यापेक्षा शासनाने आपल्याला मदत केली कोविडच्या काळामध्ये. तर त्यावेळेला जो निधी जो जनतेने दिलेला, शासनाला मदत करून लोकांचं नुकसान केले. जे 15 लाख रुपये लोकांना वाटण्यात आले असते, लोकांचा काही ना काहीतरी फायदा झाला असता. ह्याचं मी जेव्हा विचारलं की तुम्ही असं का करताय, तर मला त्यांनी जे संस्थेचे पदाधिकारी होते त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला काही योग्य उत्तर दिलं नाही, एक प्रकारे हुकुमशाहीप्रमाणे. तर मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही लोकांचे पैसे घेताय, त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे, ते आम्हाला शिवायची गरज नाही असे लोकांनी उत्तर दिले. आम्ही गप्प बसलो, काम करते त्यांना करू दे, आम्ही साधे सभासद, बाकी आम्ही काय कुठे पदावरती नव्हतो. जेव्हा 4 वर्ष खालिद दलवाई आणि तुमचे इक्बाल मुकादम यांनी केस या संस्थेमध्ये टाकले. 4 वर्ष त्यांचं चाललं होतं किंवा आम्हाला काहीतरी योग्य न्याय मिळावा. तर त्यावेळेला चाडी कमिशनने 2016पर्यंतचे जे लोक आहेत त्यांचे सभासद आहेत त्यांनीच फक्त इलेक्शन करायचं, नवीन कार्यक्रम आम्हाला सत्ताधाऱ्यांनी द्यायचे. जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झालं तेव्हा आमची नावच नाही त्याच्यामध्ये. तर 1997ला मी सभासद आहे. तेव्हा अध्यक्ष खतीब साहेब होते, अहमदसाहेब खतीब साहेब, आणि सेक्रेटरी लियाकत चोगले होते. तर मी त्यांना विचारलो, मी तुम्हाला सगळं आठवण करून देतो, आपण प्रत्येक मिटिंगला आपण गेलेलो, भानगडी व्हायच्यामुळे आम्ही यायचं बंद झालं. तो विषय न ठेवला डोक्यात, मी संस्थेच्या विरोधात काम करतो म्हणून 2006ला माझं नाव कमी करण्यात आलं. म्हणून मी त्यांना विचारणा केली, तर तुम्ही माझं नाव कमी का करण्यात आलं? ते म्हणतात तुमच्याकडं प्रूफ आहे का? तर प्रूफ पावती 2057 कोण प्रूफ ठेवू शकेल का? तर माझ्याकडं तो प्रूफ नव्हता. म्हणून त्यांना मी म्हटलं की मला घटना द्या, मतदार यादी द्या. तर त्यांनी मला काही दिली नाही, कारण की मी सभासद नाही. म्हणून मी योग्यरीतीनं जाऊन चाडी कमिशनला अर्ज करून घटना घेतली. घटना योग्य आहे, सगळं काय द्या, पण मतदार यादी जी आहे त्या मतदार यादी किंवा सभासद यादी तर KYC नाही. म्हणून KYC नसल्यामुळे स्टे ऑर्डर आली. ती फक्त मतदानापुरती KYC कंप्लीट करा, मतदान होईल. पण मला कळलं की हा KYC पूर्ण करायला खूप वेळ जाईल.
203 जीवित 197 मृत. तर यांचे पूर्ण मृत्यू दाखले वगैरे करणं खूप वेळ जाईल आणि त्याच्यातून काम करणारा व्यक्ती जे कोणतरी पाहिजे ते त्यातले व्यक्ती त्यांच्याकडे आहेत नाही आहेत त्यांना माहिती. पण म्हटलं आपले मुस्लिम समाज एवढी वर्ष कार्यरत आहेत. आपली जुनी लोक ही संस्था स्थापन केलेली आहे. त्यात माझे बाबा पण होते, शरीफ पेसकर म्हणून, अमीन शेठ मिठागरी, करीम दारवाले, शेकावून वांगडे, कादिर खोत मुकादम, अशी चांगल्या चांगल्या व्यक्तींनी ही संस्था स्थापन केली होती. पण त्यांनासुद्धा काही एवढं काही सहकार्य मिळालं नाही. तर आपण म्हटलं लोकांना संस्थेच्या आपल्या मुस्लिम समाजाची संस्था होती ती संस्था आज कार्यरत नाही आहे. त्या काळामध्ये एक आपण आपल्याकडनं काही अन्याय होऊ नये जनतेवरती, मुस्लिम समाजावरती, म्हणून ही संस्था स्थापन झाली. अच्छा, म्हणजे साधारणतः तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जो न्याय पाहिजे होता की तुम्हाला ज्या गतीनं काम करण्याची इच्छा होती त्या गतीने तुम्हाला काम करता आलं नाही, म्हणून तुम्ही नवीन संस्था स्थापन करण्याचं या ठिकाणी धोरण आखलेलं आहे. तर काय वाटतं की चिपळूण तालुक्यातला जो मुस्लिम समाज आहे यांच्यासमोर असे कोणते प्रश्न आहेत, अशा कोणत्या समस्या आहेत की ज्या समस्यांना तुम्ही वाचा फोडणी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी अत्यंत पुढाकार घ्याल? आता आपण शहरापुरते विचार केला तर शहरातले गटारे, स्वच्छ पाणी मिळत नाही, जे गटारातून जे पाईपलाईन येते, ज्या आपल्या गोष्टीच्या समोर तर तुम्ही पाहिलं तर एवढ्या समस्या आहेत. फक्त रस्ते आपले चांगले आहेत, पण आपले जे इंटरनल रोड ते सुद्धा आत्ताच्या काळामध्ये चांगले आहेत, रस्ते चांगले झालेले आहेत. पण जी लोक आपले जे मुस्लिम समाज आहे त्यांना एकत्र आणण्याचे आपण प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून आपली संघटना काम आम्ही आल्या दुसऱ्या वर्षापासून काम सुरू केलेलं आहे. आता आपल्या समाजावरती कुठला अन्याय नाही आहे. आमचा समाज विचार करत नाही की आपल्याला एकत्र येऊन काम केलं पाहिजे. एकत्र आपण आलो तर सगळी कामं नाही, मुळात भौतिक समस्या राहिल्या वेगळ्या, एकंदरीत तुम्हाला सामाजिक समस्या किंवा इतर शैक्षणिक समस्या अशा कोणत्या समस्या आहेत का समाजापुढे की जेणेकरून हा समाज मागे गेलेला आहे आणि त्या समाजाला तुम्हाला मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे? मग त्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार? मी सांगतो, ह्याला मी तुमच्या शब्दाला विरोध करेन. आपला समाज सगळ्यात हुशार समाज आहे. प्रत्येकांचे धर्मग्रंथ आहेत, पण मुस्लिम समाजाचं जे कुराण जे आहे, आपले कुराण हाफिज होतात, ते एवढं म्हणजे पूर्ण कुराण पठण करून हे करू शकतात. असं कुठल्याही धर्मामध्ये होत नाही. एखादं गीता पठण वगैरे कोणाच्या कंप्लीट गीता किंवा त्यांचं बायबल जर असेल तर क्वचित असेल. पण मुस्लिम समाजातला जो घटक जो आहे, जी लहान मुलापासून जे वयस्कर लोकांपर्यंत कम्प्लिटली कुराण म्हणजे कोण हाफिज असतात, बरोबर की नाही? तर आपलं लोक जी आहेत आपली क्षमता आहे मान्य करतो, पण त्यांना योग्य मार्गदर्शन संस्था स्थापन केली म्हटल्यानंतर तुम्हाला कुठेतरी गोष्टी उडी काढून असेल ना. हा जो विषयच आहे, हा विषय घेऊन आम्हाला समाजाकडे जायचं. आपण हुशार लोक आहोत, आपण मागासवर्गीय नाही आहोत, आपण मागे नाही आहोत, आपल्याला काम करायचं आहे. म्हणून आपण एक उदाहरण देऊ शकतो की आपल्या वेळेला ह्या लोकांना की आपण ह्या मार्फत आपण लोकांना सांगू शकतो की एक पद्धत आहे की जकात आम्ही ज्यावेळेस देतो, ती जकात आम्ही ज्यावेळेस देतो ती म्हणजे खूप कमी देऊन तो माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही. त्या ठिकाणी आम्ही विचार काय केला आहे, जो देणगी स्वरूपात किंवा जकातीच्या स्वरूपात किंवा सत्या स्वरूपात जी आपल्याला जे कलेक्शन होईल ते त्यांना आत्मनिर्भर करेल. कोण समजा फॉर एक्झाम्पल कोण टेलरिंग काम करत असेल आणि तिला मशीन घेता येत नसेल, तिला मशीन घेऊन द्यायची. कोणाकडे पाककला असेल तर पाककलेचे जे साहित्य असेल ते त्यांना घेऊन देऊया. कोणाचा मुलगा जर रिक्षा ड्रायव्हर असेल त्याला रिक्षा घेता येत नसेल तर आपल्या संस्थेकडे त्या रिक्षाचं लागणारं जे टोकन अमाऊंट असेल बँकेला द्यायचं, ते देऊन त्याला आत्मनिर्भर करायचा हा आमचा प्रयत्न आहे. एकंदरीत तुमचा अजेंडा असेल की लोकांना, गरजू लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांना आत्मनिर्भर करणे किंवा त्यांना रोजीरोटी कमावून देणे अशा प्रकारचं तुमचं उद्दिष्ट असेल. आपल्याबरोबर या ठिकाणी चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचाचे प्रवक्ते निसार शेख आहेत, त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घ्या. निसार शेख, काय सांगाल की तुम्ही आता या संस्थेचे प्रवक्ते म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे, एकंदरीत हा जो सगळा काय अट्टहास आहे याच्यातून काय नेमकं साध्य करायचं किंवा काय ध्येय धोरण असतं? शाहिदभाई, सलाम अलैकुम, स्वागत आहे, नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुळात पहिल्यांदा ज्या टायमाला चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचाची यांनी जेव्हा स्थापना केली, आम्ही स्वतः त्या बैठकीला होतो. सुरुवातीलाच स्वतः अनूरभाई पेसकर यांनी स्वतःची जागा म्हणजे त्या आमच्या मुस्लिम समाज विकास मंचाला स्वतःची जागा त्यांनी दिलेली आहे. त्याबरोबर पहिलीपासून ते 10वीपर्यंतची मुलं असतील त्या मुलांना त्यांच्या स्कूलमध्ये मोफत शिक्षण देणार आहेत. हे कौतुकास्पद त्यांनी काम केलेलं आहे. गरीब मुलांना मोफत शिक्षण देणार म्हणजे कौतुकास्पद काम त्यांनी पहिले केले. दुसरी गोष्ट मगाशी पण त्यांना विचारत होता की मुस्लिम समाजाच्या व्यथा काय आहेत नेमक्या. मुळात आज आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी अमीन शेख मिठागरे
मला वाटतं सतीश कदम साहेबांनी ते चांगलं मानत असेल की अमीन शेठ मिठागरे हा एक मोठा व्यक्ती या ठिकाणी होऊन गेला. त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी कमाल शेठ बेबलसारखी व्यक्ती होऊन गेली, ते सुद्धा आपल्यामध्ये आहेत नाही. म्हणजे आज बघत तर मुस्लिम समाजाला कोणी वाली नाही असं मी ठामपणे समजतो. मग आता कुठेतरी अनवर भाई आणि पेचकर ही सगळी संघटनाने एक पाऊल टाकलं की मुस्लिम समाजाच्या काय व्यथा आणि कथा आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मुळात आज आमच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्याच आम्ही ओपनपणे सांगू शकत नाही, पण काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आमच्या समाजाला पूर्णपणे बाजूला ठेवला जातो. फक्त निवडणुकापर्यंत वापर केला जातो, बाकी काही गोष्टी केल्या जात नाही. मग आमचा समाज कधी पुढे येणार? आमच्या समाजाचे काही जे नेते म्हणजे मी कुणावरती टीका टिप्पणी करत नाही, मुळात ते कधीही समाजाला जवळ करत नाही. फक्त चुकून तालुका बोलला तर फक्त चुकून शहरचा विचार केला जातो. तालुक्यामध्ये ग्रामीण भागातले जे काही मुस्लिम समाजाची लोक आहेत, तरुण आहेत, मुलं आहेत किंवा जे लोक आहेत त्यांना कधीही ते जवळ घेत नाही. असं का? आता मगाशी अनवरबाईंनी सांगितलं की 1974 पासून जी स्थापना आली त्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये गेले, चार्टर्ड कमिशनरकडे गेले आणि त्या गोष्टी घडल्या. खरोखर चांगली गोष्ट त्यांनी केली, त्याला सुद्धा न्याय मिळाला नाही, मग त्यांनी पाऊल टाकलंय. एक चांगली गोष्ट त्यांनी केली. असं कोणी उदाहरण नाही की स्वतःची जागा संस्थेला देऊ इच्छितो किंवा त्या गरीब मुलं आहेत त्यांना पहिलीपासून 10वीपर्यंत शिक्षण मोफत देऊ शकतो, असं कुणी आजपर्यंत केलेलं नाही. त्या अनवरबाईंनी केलेलं आणि त्यांच्याबरोबर मुलींना राहायला वस्ती केलं. अशा 3.5 एकर जमीन कॉलेजसाठी 3.5 एकर जमीन कॉलेजसाठी दिली. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या दिल्या ऑन पेपर की शाब्दिक? नाही, ऑन पेपर ते आता करतात. शाब्दिक परवा बोललेत ऑन पेपर करता का लवकरच आमची संस्था जी आहे रजिस्टरच्या मार्गावरती आमचे जे हायकोर्टचे वकील आहेत OS भाई पेचकर ते तिथे उपस्थित नाही, ते मुंबईमध्ये, पण ते त्या मार्गाने काम करतात. अशा पद्धतीने ही जी संस्था जी झपाट्याने काम करेल ही मी आणि सांगितलं साहेब. ठीक आहे. पुन्हा एकदा मी अनवरबाईंकडे येतो. अनवरबाई, जसं की आता तुम्ही याने सांगितलं एवढं तुम्ही चांगल्या प्रकारचं तुम्ही उदारमतवाद तुमचा दाखवलेला आहे, एक प्रकारचं तुम्ही समाजासाठी एक हात पुढे केलेला आहे आणि समाज सुद्धा तुम्हाला हात किती देईल? काय वाटतं तुम्हाला समाजाकडून तुम्हाला किती समर्थन मिळेल? नक्कीच समर्थन मिळेल, नक्कीच मिळेल. कारण की बेसिक आपलं जे आहे बेस आपला मजबूत आपण केलेला आहे. कुठलीही संस्था काम करायला बेसिक त्यांना काहीतरी पाहिजे, ॲसेट सगळी त्याप्रमाणे ॲसेट दिलेले आहे. आता ते ॲसेट डेव्हलपमेंट करायला प्रत्येक समाजातल्या व्यक्तीने आणि इतर जाती जमातीच्या लोकांनी सहकार्य केलं तर आमचे जे ध्येय धोरण आहे ते पूर्ण होते. आम्ही जी घटना तर आम्ही जी तालुका मुस्लिम समाज विकास मंडळाची घटना जी आहे ती एक प्रकारे मिनी विधानसभा असेल, त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाला न्याय देण्यासाठी, ग्रामीण भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी, त्यांना शहरामध्ये आणून कसं एक म्हणजे विधानसभा कशी चालते, नगरपालिका कशी चालते, त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत. त्या समित्यापासून प्रत्येक व्यक्ती की आपण म्हणतो आपला समाज मागासवर्गीय होत चालला आहे, त्यांना मूळ प्रवाहामध्ये येता येत नाही, ते मूळ प्रवाहामध्ये आणायचे आम्ही संघटनेमार्फत प्रयत्न करू. फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की आम्हाला सर्वांचं सहकार्य पाहिजे, प्रत्येक समाजातल्या व्यक्तीचं. आता आपण तुमचे कौतुक करण्याबरोबरच आणखी एक चर्चा, जेव्हापासून ही संघटन स्थापन झालेलं आहे तेव्हापासून समाजामध्ये एक साधारणतः चर्चा अशी आहे की या कार्यकारिणीमध्ये पेचकर कुटुंबियांचा जास्त भरणा आहे. म्हणजे ही चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच नसून ही पेचकर विकास मंच आहे, अशा प्रकारची एक साधारणतः चर्चा आहे. याच्यावरती तुम्ही काय सांगा? खरं सांगायचं की हे लोक समोर आहेत. मी साधा फक्त सभासद असेल, माझी निवड कोणी केली ते आमच्या प्रवृत्ती सांगतील. मुळात हा खूप चांगला प्रश्न विचारलाच, कारण मला सुद्धा अनेकांच्या शाळेवर फोन आले की तुम्ही पेचकर कंपनीमध्ये काम करताय की काय. मुळात चांगला प्रश्न विचारला, कारण का मुळात त्याच्यामध्ये ज्या टायमाला आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरलं की जेव्हा अनवरभाई पेचकर स्वतःहून जेव्हा पुढाकार घेतात तेव्हा त्यांच्या घरातले कोणते 2 व्यक्ती ट्रस्टी पाहिजेत. मग मुळात त्या ठिकाणी हायकोर्टाचे वकील आपले OS पेचकर होते, मग त्यांची एक आम्ही निवड केली आणि अनवरभाई पेचकर, आणि बाकी सगळ्या गोष्टी ते पूर्णपणे जी बैठक झाली बैठकीत सगळं ठरले. आणि कुणी असा विचार करू नये की ही कंपनी म्हणजे ही जी संस्था आहे ती काय त्यांची फक्त त्यांच्यासाठीच आहे असं काय नाही, ही समाजासाठी काम करते. आम्ही सगळ्यांना सांगतोय की आपण पर्टिक्युलरली काम करूया, म्हणजे टप्प्याटप्प्याने काम करू. आज मगाशी पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की समाजासाठी करता येऊ शकतो. आता आमच्याकडे वधूवर मेळावा आमचा घेण्याचा एक मोठा प्रयोजन आहे. दुसरी गोष्ट तुमच्यासारखे शाहीर लोक आहेत, जे कलावंत लोक आहेत, त्यांना कुठे न्याय मिळावा त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे तळागाळातल्या मुस्लिम समाज जो आज विखुरलेला गेलेला आहे तो एकत्र आणून त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करायचा हे आमचं ध्येय उद्दिष्ट आहे. ह्यामध्ये कुणी असं समजून घेऊ नये की ही गोष्ट की अनवरभाई पेचकर यांची जी संस्था आहे ह्यांच्या घराणेशाहीची संस्था आहे असं कोणी म्हणू नये. कारण की आता काम करताना विरोध होणार, विरोधक निर्माण होणार आणि विरोध ते करणार, त्यामुळे तो विरोध आम्ही बाजूला ठेवणार. विरोधक असल्याशिवाय मजा येत नाही काम करायला. विरोधावर आल्यानंतर विरोध ही परमेश्वराने दिलेली एक एनर्जी आहे आणि फ्री आहे. ती जर विरोध जर नसेल आपल्याला ती एनर्जी मिळाली नाही तर माणूस ऊर्जा निर्मित होऊ शकत, त्याला ऊर्जा मिळते. आपल्याला एक विरोधाला आमचं उत्तर आहे. दुसरे एक, जर मला समजा
बेस्कर कंपनी म्हणून जाहीर करायची असते, ते आमच्या 4-5 संस्था आहेत, त्याच्यामध्ये मी कोणालाच घेतली नाही. पूर्णच तालुक्याच्या म्हणजे परराज्यातल्या लोकांनासुद्धा आम्ही घ्यायचं जे ठरवलं, ते आम्ही कंपनी म्हणून जे लोक बोलायचे ना ते चांगले, त्यांना उत्तर मिळेल ना. बरोबर, चर्चा तर होणार, मात्र आता पाहिजे. तुमचं जबाबदारी अशी असेल की जी काही चर्चा असेल त्या चर्चेला तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून तुम्ही जी ध्येय उद्दिष्ट जी तुम्ही आता आखलेली आहेत बरोबर. ती ध्येय उद्दिष्ट सर्वसामान्य लोकांपर्यंत किंवा मुस्लिम समाजापर्यंत पोहोचवणं यामध्ये तुम्ही किती यशस्वी होता त्यावरती सगळी चर्चा थांबणं अशक्य आहे. मात्र तुम्ही आता तुमची ध्येय धोरणं सांगितली, त्याबरोबरच आता तुम्हाला काय वाटतं की 1974 साली जी मुस्लिम समाजाची संघटना स्थापन झाली होती ती 2021 पर्यंत त्यांच्यापर्यंत काम करत होती, त्यामध्ये काय उणिवा होत्या किंवा तुम्ही त्या गोष्टीला विरोध करून तुमची संस्था स्थापन केली, काय नेमकं कारण होतं? नाही, त्यांना मी विरोध करत नाही आहेत आणि तो विषय आता संपलेला आहे. आता आपली जी नवीन संघटना आहे, जे मंच आहे, मंचाला सगळ्यांनी सहकार्य करायचं. तो जो विषय जो आहे आता त्याला पण विसरूया. आता काल विषय संपलेला, त्यांनी प्रयत्न करून ती संस्था पुन्हा पुनर्जित करावी अशी माझी इच्छा आहे आणि त्याने आम्ही एकत्र येऊन काम करावं अशी माझी पूर्ण म्हणजे माध्यमाला सांगणं आहे. त्यांना पण प्रसारमाध्यम त्यांना कळू देत की आम्ही एकत्र येऊन काम करायला तयार आहोत. त्यांची जर वेगळी संस्था असली तरी चालू शकते, पण सगळ्या संस्थेच्या वरती हीच संस्था आपली श्रेष्ठ असेल तालुक्याची, एवढं मी सांगू शकतो. निसर्गभाई, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. एकंदरीत चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच आहे, याची भविष्यातील उपक्रम काय असतील? आपण त्या उपक्रमा अगोदर माझ्याकडे काय भावना लोकांच्या पोचतात, ज्या टायमाला आम्ही संघटना स्थापन केली, विकास मंच स्थापन केला, तेव्हा काही लोकांनी पोटतिडकी सांगितलं तर आज ग्रामीण भागामध्ये जी काही पूर्वीची मुस्लिम समाज आहे, मी कुणावर टीका टिप्पणी या ठिकाणी करत नाही, पण त्या ठिकाणपर्यंत ही समाज पोहोचलाच नाही. मग मजरे काशी असो ते तिकडे सेलवाडी असो, म्हणजे आपण जर पाहिलं तर 126 ते 130 गाव आहे, त्या गावापर्यंत ही लोक पोहोचलीच नाहीत. पहिल्यांदा स्टार्टिंगला जे चिपळूण मुस्लिम समाज नाव होतं, त्या टायमाला मी स्वतः येते होतो, नाशिक खोत येते होते, त्यांचा प्रमुख उल्लेख करी मी विरोध केला. म्हणलं तुम्ही चिपळूण मुस्लिम समाज म्हणते, मग आम्ही कसे राहायचं? म्हणजे जर आपण बाजूशेकच्या तिकडे गेलो तर तिकडे काहीच नाही काय. आपण जर मद्रिकाशी पण गेलो की आपण सिरलकडे गेलो, आपण कोंड्याकडे गेलो की आपण अन्य ठिकाणी गेलो तर तिकडे मुस्लिम समाज नाही आहेत का? मग त्यांना कोण समावेश करून घेणार? पोसरे गाव आहे, ह्या ठिकाणी लोकांना समावेश करून कोण घेणार? मग त्या टायमाला त्यांनी काय केलं, जे चिपळूण तालुका मुस्लिम समाज हे नाव दिलं. पण जरी नाव दिलं असलं, बारसं घातलं, तर त्याच्यामध्ये बाकीचे समाजाचे लोक आहेत कुठे? ठराविक लोक. फक्त तुम्ही इलेक्शन करताना पण मारामारी करता, गुप्त मतदान किंवा वोटिंग घेता. अरे काय पद्धत आहे? तुम्ही समाजासाठी काम करा. समाज आज काय करतो ते बघा. समाजाच्या मुलांना, लोकांना, विधवांना, ज्या स्त्रिया आहेत, मुली आहेत, त्यांना शिक्षण कसं मिळेल, त्यांना त्यांच्या ते कसे पुढे जातील ह्याचा तुम्ही विचार करा. ते तुम्ही काहीच करत नाही. मग अजूनभाई पेसकरनी ही जेव्हा संस्था पुढे आणलेली आहे तेव्हा तुम्ही म्हणता की कंपनी म्हणून हा कुठला प्रकार? म्हणजे त्या गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या आम्हाला पूर्ण करायच्या. दुसरी गोष्ट, तुम्हाला आता उपक्रमाकडे येतो. ज्या आता मुळात नगराध्यक्ष सुरेखाताई खेराडेने 2 दिवसापूर्वी भेट दिली. ह्या ऑफिसमध्ये आल्या, भेट दिल्यानंतर त्यांनी आमच्या अमरभाई पेचकरांनी त्यांचं स्वागत केलं. त्या ठिकाणी ज्या चिपळूणमध्ये जे कब्रस्तान आहे त्या कब्रस्तानचं सुशोभी करण्याचं काम त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आता ते नगरपालिकेने जाऊन आले अमरभाई, ते त्यांनी केलेलं आहे. ह्या ठिकाणी रिक्षा व्यावसायिकाचे विषय असतील किंवा अन्य काही जे विषय असतील, वेगळी उपक्रम कसे राबता येईल, ग्लोबल टुरिझम कसं करता येईल, आपल्या मुलांना, आपल्या तरुणांना, आपल्या मुलींना की आपले जे काही लोक आहेत त्यांना काम कसं मिळेल ह्या दृष्टीने विचार करतो. आम्ही लोट्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जाणार, लोटे कंपनी जी आहे त्या कंपनीत सुद्धा जाणार. त्या ठिकाणी आमची जी मुलं कशा पद्धतीने कामाला लागतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. अशा अनेक उपक्रम आम्ही भेटलो सुद्धा. दुसरी गोष्ट अमरभाई, आम्ही असे उपक्रम आम्ही करतोय. आता आम्ही काय गोष्टी आहेत ते ओपन करणार. हा फक्त एक टेलर आहे, पिक्चर तो बहुत बाकी आहे. एवढंच फक्त मी बोलू. ठीक आहे, चला येणारा काळ आपल्याला सांगेल की कशा प्रकारे चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच याची घोडदौड असते, कशा प्रकारे मुस्लिम समाजामध्ये असणाऱ्या समस्या किंवा त्यांच्या अपेक्षांना पूर्ण केलं जातं, लोकांना समाधान दिलं जातं, कसं तृप्त केलं जातं. शेवटी अनवरभाई, काय सांगाल मुस्लिम समाजाला चिपळूण तालुक्यातल्या की ही विकास मंच जो आहे त्या माध्यमातून नेमकं काय केलं जाईल आणि शेवटी तुम्ही आव्हान काय कराल? मुस्लिम समाजाला एवढं सांगू इच्छितो की मी कोण मोठा माणूस नाही आहे, मी तुमच्यापैकीच एक आहे. तुम्ही मन मोकळं करून माझ्याकडे या, तुमच्या समस्या मी सोडायला तयार आहे. आपल्याला जी कामं करायची आहेत आपण एकत्र येऊन काम करूया. फक्त आपल्याला आपली जो मंच आहे तो योग्य रीतीने काम केलं पाहिजे. विरोध करून आपली संघटना जी विरोधविरही संघटना आहे त्याची तत्त्व पाळून आपण पुढचं काम करूया. आपण सर्व एकत्र येऊन काम जर केलं तर नक्कीच आपल्या समाजामध्ये वेगळ्या प्रकारचं लोकांसमोर आपण आपला एक छाप पाडू शकतो. तुमच्या सहकार्याशिवाय काय होऊ शकत नाही. एवढं सांगून मी पत्रकारांचे, येणाऱ्या सगळ्यांचे
आभार मानतो. धन्यवाद. ठीक आहे. तरी होते अनोर पेचकर साहेब, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण पदाधिकारी कार्यकारिणी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच या संस्थेची स्थापना झालेली आहे. याच्या पाठीमागचे ध्येय उद्दिष्ट काय किंवा भविष्यातली त्यांची एकंदरीत वाटचाल कशी असेल या संदर्भात आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतलेली आहे. वारंवार आपण याकडे लक्ष देतो की कशाप्रकारे ही संस्था पुढे जाते, कशाप्रकारे समाजाला हात देते आणि कशाप्रकारे मुस्लिम समाजातील समस्या दूर होण्यासाठी या संस्थेचा उपयोग होते. तुर्तास तरी आपण सर्वांनी आमची संवाद साधलात. आपल्या सर्वांच्या मनोभाव आभार. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.